जय जय रघुवीर समर्थ. चुका सारखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधास त्वा बोध व्हावे. आपत्या परिपाजवी प्रेम रसा, महाराज या सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दशक 13, समास दुसरा, सारासार निरूपण. माग समर्थांनी आत्मानात्म विवेक सांगितला, हा पिंडाशी निगडीत आहे. आता सारासार हा ब्रह्मांडाशी निगडीत असणारा विचार समर्थ सांगतायत. ऐका सारासार विचार, उभारले जगडंबर, त्यात कोण सार कोण असार विवेके ओळखा. दिसेल ते नासेल आणि येईल ते जाईल, चे असतची असेल तेची सार. माग आत्मा अनात्म विवेक बोलिला, अनात्मा ओळखून सांडिला. आत्मा जाणता जाहला, मुळीचा मूळ तंतू. सार काय आहे आणि असार काय आहे, याचा जो कर्दम झालेला आहे, संमिश्रण झालेला आहे, चिखल झालेला आहे, त्याच्यातून त्या चिखलातून सार वेगळं काढायचं आणि असार बाजूला काढायचं. किंवा एखादी खाण असते, त्या खाणीमध्ये मृदा असते आणि त्याच्यातच काही सोनं किंवा चांदीसारखे कण असतात, तर ते चाळून वेगळे काढावे लागतात सारभूत, आणि बाकीचा असार सोडून द्यावं लागतं. अगदी तसंच साररूप परब्रह्म हे वेगळं काढून असाररूप सृष्टी जे उत्पन्न झालेलं आहे आणि जे नष्ट होणार आहे, म्हणजे जे अशाश्वत आहे, ते वेगळं काढावं लागतं. याला सारासार असं म्हणतात. मुळी जे राहिली वृत्ती, झाली पाहिजे निवृत्ती. सारासार विचार श्रोती बरा पहावा. आत्मानात्म विवेक करत गेलो, मुळापर्यंत आत्म्यापर्यंत गेलो. ही मुळामध्ये जी वृत्ती राहिलेली आहे शिल्लक, ती वृत्ती राहणं सुद्धा दोष आहे. झाली पाहिजे निवृत्ती. सारासार विचार श्रोती बरा पहा, तरच सारासार विचारापर्यंत आपण पोहोचू शकतो. नित्यानित्य जर विवेक केला माणसानं, आत्मा नित्य आहे आणि बाकी सर्व पदार्थ या देहातील सगळे अनित्य आहेत, हे लक्षात येतं. आणि मग निवृत्ती रूपे हेत उरला निराकारी. आणि जो निराकार आहे, ज्याला आकार नाही, ज्याला विकार नाही, त्या निराकारामध्ये हा हेतू म्हणजे ती वृत्ती शिल्लक राहिली. पण हेतू म्हणजे तो चंचल. जो हेतू आहे हा चंचल आहे. जरी तो निवृत्तीबद्दल असला तरी तो चंचल आहे, कारण त्याचा स्वभावच चंचल आहे. कारण वृत्ती ही चंचल आहे की मला निवृत्ती गाठायची आहे, तिथपर्यंत पोहोचायचं आहे, ही पण एक वृत्तीच आहे. जरी ती निवृत्तीच्या संदर्भात असणारी वृत्ती असली तरी वृत्ती असल्यामुळंच ती काय आहे, चंचल आहे. हेत म्हणजे तो चंचल, निर्गुण म्हणजे निश्चळ. सारासार विचारे चंचल होऊन जाते. आणि या सारासार विचारामध्ये चंचल जे आहे ते निर्माण होतं आणि नष्ट होतं. ते चंचल टिकत नाही. त्या सारासारापर्यंत पोहोचायचं आहे. ते चळतं म्हणून तर त्याला चंचल म्हणतात. चळलं जे चळत नाही ते निश्चळ आहे. आणि निश्चळासमोर हे चंचल टिकत नाही, ते उडून जातं, हे मात्र नक्की आहे. एक फार महत्वाचा सिद्धांत नंतर समर्थ सांगतात. ज्ञान आणि उपासना दोन्ही एकची पाहना, उपासनेकरिता जना जगोद्धार. समर्थांची जी उपासना आहे, ही उपासना अत्यंत ज्ञाननिष्ठ अशी उपासना आहे. कारण आत्माराम उपासना तेणे पाविजे निरंजना, असं समर्थ एका स्फुटामध्ये म्हणतात. ती समर्थांची उपास्य देवता भगवान आत्माराम हे आहे. आणि ही उपासना म्हणजे सर्वांच्या अंतर्यामी तोच आत्माराम आहे हे पाहण्याची दृष्टी विकसित करणं, ही ज्या प्रक्रियेनं विकसित होते ती प्रक्रिया म्हणजे उपासना. आणि त्यालाच शास्त्रामध्ये ज्ञान म्हटलेलं आहे की जे सर्वांतर्यामी एकमात्र एकमेव तत्व आहे, जे समरूपामध्ये सर्वांमध्ये स्थिर आहे.
ते पाहणं हेच ज्ञान आहे. आणि म्हणून ज्ञान आणि उपासना ही या स्तरावरती पोचल्यानंतर एकच आहे. आणि म्हणून या प्रकारच्या उपासनेनं जगाचा उद्धार पाहायला मिळतो असं समर्थ सांगतात. द्रष्टा साक्षी जाणता ज्ञानघन चैतन्य सत्ता ज्ञान देवची तत्वता बरे पहा. हे ज्ञानच देवता स्वरूप आहे. देव शब्दाचा अर्थ दिव धातूपासून देव शब्द झाला आहे. दिव म्हणजे प्रकाशने आणि ज्ञान प्रकाशरूप आहे म्हणून ते देव आहे. समर्थांनी परब्रह्मालाही देव म्हटलेलं आहे. तर एका अर्थानं प्रज्ञानम ब्रह्म असं ऐत्रेय उपनिषद शिकवतं. हे ब्रह्म काय आहे? ज्ञानस्वरूप आहे. प्रज्ञानम ब्रह्म म्हणून सुद्धा काय आहे? ज्ञान देवची तत्वता बरे पहा असं समर्थांचं हे सांगणं आहे. आता त्या ज्ञानाचं विज्ञान व्हायला पाहिजे. ज्ञानाचं विज्ञान होणं म्हणजे काय? मला ज्ञान झालं ही जाणीव सुद्धा शिल्लक राहता कामा नये. आणि त्या जाणीवेच्या पलीकडं जाऊन तद्रूपत्व साधता आलं पाहिजे. त्या ज्ञानाचे विज्ञान होते. शोधून पहा बहुत मते चंचल अवघे नासते येणे प्रकारे. ज्ञानाच्या स्थितीपर्यंत चांचल्य आहे. विज्ञान अवस्था हीच निश्चळ अवस्था आहे. त्यामुळं तद्रूपत्वापर्यंत जोपर्यंत आपण पोहोचत नाही तोपर्यंत चांचल्य आहे, ते शिल्लक आहे. आता इतकं सगळं ऐकून पाहून काही साधना करून सुद्धा काही लोकांच्या मनात हे नाशिवंत जे आहे हे नासणार की नाही, की काय होणार याचं, का पुन्हा निर्माण होणार, माझ्या बाबतीत काय घडणार, अशी शंका शिल्लक राहते आणि ते अनुमान करत राहतात. याचा अर्थ या माणसाला ज्ञानाचा अधिकार अजून प्राप्त झालेला नाही. त्यांनी आपली कर्म ठीक करावीत, सगुण उपासना करावी, सगुण साक्षात्कार करून घ्यावा आणि त्याच्यानंतर ज्ञानाचा साधना म्हणून अभ्यास करावा. तोपर्यंत हा सगुणाचाच अधिकारी आहे. नित्य निश्चय केला संदेह उरतची गेला. नित्य परब्रह्म आहे, अनित्य सृष्टी आहे, हे सगळं केलं त्यांनी. पण वागताना मात्र तो सामान्यांप्रमाणेच वागतोय. त्याच्या वागण्यात काही बदल झालेला नाही. त्याचा संदेह आहे तसाच शिल्लक आहे. कारण सामान्य मनुष्य द्वैतात जगत असतो, संदेहात जगत असतो, तसाच हा पण जगतोय. याचा अर्थ काय झाला? तरी तो जाणावा वहावला महामृगजळी. इतकं सगळं होऊन सुद्धा त्याला अजून त्या ज्ञानाचा निश्चय काही झालेला नाहीये. म्हणून त्याच्यानं हे ज्ञान साधन होणार नाही. अक्षय कशाला म्हणायचं? ज्याला क्षय नाही आहे ते सर्वांमध्ये व्यापक असणारं तत्व आहे. म्हणून तिथं कोणताही संदेह शिल्लक राहत नाही, कारण ते निर्विकार आहे. तिथं कोणताही विकार नाही आहे, त्यामुळे तिथं कोणताही संदेह शिल्लक राहू शकत नाही. ते सगळीकडे पसरलेलं घनदाट, तिथं थोडं सुद्धा मोकळी अशी जागा शिल्लक नाही आहे. ते सुरुवातीला, मध्यभागी, शेवटी सर्वत्र आहे. अचळ आहे, आढळ आहे, अतूट आहे. जसंच्या तसं आहे, त्याच्यामध्ये काही भेद नाही. जसं एखादं म्हणजे जसं आकाश असतं त्याप्रमाणे ते सर्वत्र व्यापून आहे. जनची नाही निरंजन सदोदित. आणि त्यामुळं तिथं जीवसंपर्क, जीवाची अभिव्यक्ती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार नाही. असं ते निरंजन म्हणजे काय? अंजनरहित असं आहे. कोणताही डाग त्याच्यामध्ये नाही आहे, दोष कोणताही त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. चर्मचक्षु असतात, ज्ञानचक्षु असतात. हा सर्व पूर्व पक्ष आहे. त्याच्यात आणखी एक उल्लेख करतो दिव्य चक्षूंचा. चर्मचक्षु डोळ्यांनी आपण हे पाहतो. दिव्य चक्षु म्हणजे या जड सृष्टीच्या मागं असणारं जे कालरूप भगवंताचं स्वरूप आहे, ते कालरूप दृश्य दिव्य चक्षूंनी दिसतं. आणि त्याच्या पलीकडे असणारे ज्ञानचक्षु ज्यांनी
प्रत्यक्ष परब्रह्म दिसायला लागतं. आत्मा वा अरे द्रष्टव्य, तो आत्मा पाहण्यासारखा आहे. तो पाहिला जाण्याची शक्ती ज्या डोळ्यांमध्ये आहे त्याला ज्ञानचक्षु म्हणतात. हे ज्ञानचक्षु हे सर्वच्या सर्व पूर्व पक्षामध्ये येतं. म्हणजे कुठपर्यंत माया आहे बघा, कारण मायेचा प्रांत हा पूर्व पक्षाचा प्रांत आहे. ज्ञानचक्षुपर्यंत माया, मला ब्रह्म दिसलं इथपर्यंत माया आहे. याच्या पलीकडं ब्रह्म आहे. निर्गुणी ठाईचा अलक्षो लक्षमेना, त्याला कोणी पाहूच शकत नाही, तर कसं तुम्ही मला ब्रह्म दिसला असं म्हणणार? याचा अर्थ त्याचा आभास झाला, ते दिसलं असं नाही. जेव्हा तद्रूप होतात तेव्हाच तुम्ही त्याच्यामध्ये समरसून जाता. तोपर्यंत फक्त मायेचाच प्रांत आहे असं लक्षात ठेवायचं. आणि हे काही संगत्याग घडल्याशिवाय घडत नाही. ती तद्रूपता संगत्यागाशिवाय होणं शक्य नाही. आणि संगत्याग जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत परब्रह्माची प्राप्ती होत नाही, त्याचं दर्शन होत नाही, अनुभूती येत नाही. म्हणून संगत्याग सगळ्यात महत्वाचा विषय आहे. त्याचा अभ्यास करावा लागतो, तरच त्या मौन्यगर्भ असणाऱ्या त्या परब्रह्मामध्ये आपली अवस्थिती निर्माण होते. सगळ्याचा निराश केला, चंचल सगळं निघून गेलं, उरलं हे ते परब्रह्म, तेच सार आहे. म्हणून व्यतिरेक पद्धतीनं नेती 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 करत करत सगळ्याचा निराश केला. या त्रिगुणात्मिका सृष्टीचा निराश केला, पंचभूतांचा निराश केला, करता करता 3 गुण राहिले त्याचा निराश केला. ते करता करता त्यामधून अहम तत्वाचा निराश केला, मग महत्त्वाचा निराश केला, मग अव्यक्ताचा निराश केला, मग अव्यक्तातून मूळ मायेतून परब्रह्मापर्यंत जाऊन पोहोचला. आता त्याचा काही निराश करता येत नाही. जिथं निराश करता येत नाही तिथं अन्वयाचा प्रयोग करून मग हेच सार आहे असं सिद्ध होतं. म्हणून व्यतिरेकानं निराश करून शेवटी अन्वयानं सिद्धांताची स्थापना होते. आणि जे शिल्लक राहिलं त्याला परब्रह्म म्हणजेच सार असं म्हटलं. असं हे सार आहे. 8वा देह मूळमाया, मी मूळमायाचा उल्लेख मगाशी केला. या 8व्या देहापर्यंत सगळा निराश झाला. 4 देह पिंडाचे, 4 देह ब्रह्मांडाचे, मिळून 8 देह. तो 8वा देह मूळमायेचा ब्रह्मांडाचा. आणि त्याचा निराश करतात तेच खरे साधू आहेत. आणि त्यांच्या संगतीमध्ये त्यांच्या कृपेनं आपल्याला सुद्धा याची प्राप्ती होऊ शकते. कशी होते? सोहम हंसः तत्वमसि, ते ब्रह्म तू आहेसी. सहा अहम, तो मी आहे. अहम सहा, मी तो आहे. तत्त्वम असी, ते ब्रह्म तू आहेस. अशा प्रकारे व्यक्तिगत साधनेतून किंवा गुरूंच्या उपदेशांतून तत्वमसीचा बोध करून की ते तत्वरूप ब्रह्म तू आहेस असा विचार करता करता सहजच आपल्यामध्ये ती ब्राह्मी स्थिती प्रकट होते. तेव्हा साधना करत असताना सुद्धा फक्त तो परब्रह्मालाच शिल्लक ठेवतो आणि तो स्वतःचाही लय त्याच्यात करून टाकतो. तो वृत्तीशून्य अवस्थेला जातो. यालाच सारासार विचार करणे असं म्हणतात. वृत्तीशून्य अवस्थेपर्यंत गेला पाहिजे. वृत्तीशून्य कधी होते? ज्या वेळेला काही आहे हे सुद्धा सांगता येत नाही, काही नाही हे सुद्धा सांगता येत नाही आणि तद्रूपता प्राप्त होते, एकरूपत्व येतं, तेव्हा वृत्तीशून्य होते. आणि ती खरी सारासाराची स्थिती आहे. असे ते ब्रह्म कसं आहे? जे तापत नाही आहे, जे निवत नाही, ज्याला उजाळा देता येत नाही, जे काळवंडत नाही, जे गढूळ होत नाही, जे पुन्हा शुद्ध करावं लागत नाही, असं ते परब्रह्म आहे. जे दिसत नाही, भासत नाही, उत्पन्न होत नाही, नासत नाही, कुठे येत नाही, कुठं जात नाही, असं ते परब्रह्म आहे. ते भिजत नाही, वाळत नाही, विझत नाही, जळत नाही, कुठं कोणी त्याला नेऊ शकत नाही, असं ते परब्रह्म आहे. जे समोर आहे, चारही दिशांना आहे, दृश्यभास सगळा त्याच्यामुळे उडून जातो. धन्य साधू तो पवाडे निर्विकारी. पण
जो जीवनानं धन्य झालेला साधू आहे ना, तोच या परब्रह्मामध्ये स्थिर होतो. बाकीच्यांना त्याच्यातून परत यावं लागतं, कारण त्यांची वृत्ती शिल्लक आहे, अजून प्रारब्ध शेष आहे, अजून आत्मबोध झालेला नाहीये. त्यामुळं त्या ब्राह्मी स्थितीमध्ये तो टिकून राहत नाही, तो पुन्हा खाली घसरतो. असे हे परब्रह्म आहे. त्या निर्विकल्प अवस्थेमध्ये, कल्पनेच्या पलीकडच्या प्रांतामध्ये जो अखंड असतो तोच खरा संत आहे. येर अवघेची असंत भ्रमरूप. बाकीचं जे आहे ते सगळं काय आहे? असंत, म्हणजे संतत्वापर्यंत न पोहोचलेले आणि म्हणून भ्रमात जगणारे असे ते आहेत. ज्याप्रमाणे खोट्याचा त्याग करून खरं स्वीकारायचं असतं आणि तरच तो खरा परीक्षावंत असं आपण म्हणू शकतो. असार त्यागून सार परब्रह्म ग्रहण करणारा, त्याचप्रमाणे परब्रह्मात या परमार्थामध्ये खरा परीक्षावंत आहे, जाणकार आहे असं म्हणता येतं. आणि त्या परब्रह्माबद्दलची जाणीव होता 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 जाणीव निघून जाते आणि वृत्ती तद्रूप होऊन जाते. आणि हीच आत्मनिवेदन भक्ती आहे, की जी आत्मनिवेदन भक्ती साधली की सर्व काही साधतं. वाच्यांशानं भक्ती मुक्ती याची चर्चा होऊ शकते. लक्ष्यांश त्याच्या अर्थाकडे जर दृष्टी गेली तर तद्रूपतेचं विवरण होऊ शकतं. आणि ते विवरण करता 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 हेतूच नष्ट होतो आणि तद्रूपता प्रत्यक्ष साध्य होते. आणि मग काय होतं? सद्रूप, सद म्हणजे अस्तित्व मात्र, बीइंग, चिद्रूप, ज्ञानस्वरूप, आणि तद्रूप म्हणजे एकत्वाला प्राप्त झालेलं स्वस्वरूप म्हणजे आपले रूप. ते स्वस्वरूप हे आपलं रूप आहे. त्याला मी म्हणायचं आहे, मी या देहाला मी म्हणून बसलो आहे, पण तेच खरं मी आहे. आपले रूप म्हणजे अरूप, तत्वनिर्शना उपरी. आणि माझं रूप कसं आहे? जे अरूप आहे, ज्याला दुसरं कुठलं रंग रूप वर्ण आकार विकार प्रकार काही नाही आहे, ते रूप, ते खरं माझं रूप आहे. हा स्वरूप संप्रदायाचा सिद्धांत आहे. तोच इथं समर्थांनी चारासा निरूपणामध्ये मांडलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.